प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हळहळून टाकणाऱ्या एका घटनेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातल्या संभाजीनगर जवळील वाडूज MIDCच्या परिसरातील तिसगाव या गावाजवळच्या एका डोंगरावर एका 19 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. त्याबरोबर त्याच्या स्वतःच्या वडिलांचाही जीव गेला आणि ते पाहून त्यांच्या आईने उडी. निमित्त अवघं काही आर्थिक कारणाचं सांगितलं जात असलं तरी जेनझी या पिढीचा प्रतिनिधी असलेला हा कुणाल चांदवडे अशा मानसिक अवस्थेपर्यंत का आला असावा. यापूर्वीही त्याने 1 वर्ष आधी असा प्रयत्न केला होता, तर त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत घालून त्याला समजावून नेलेलं होतं आणि यावेळी मात्र पोलीस यंत्रणा आणि त्या ठिकाणी अग्निशमन दल वगैरे सगळं असताना ही घटना घडलेली. त्याने या सगळ्या गोष्टींना कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्या मनात जे होतं ते त्याने केलं. या संदर्भामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत, एक मानसिक अवस्था नेमकी अशी का झाली असावी, त्याचबरोबर जेनझीचं प्रतिनिधित्व करणारा हा युवक समजून घेण्यासाठी युवकांचं मानसशास्त्र जाणणारे आणि त्याचबरोबर अर्थकारण देखील जाणणारे असं एक तिहेरी व्यक्तिमत्व, जे मानसशास्त्र प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचं मन आणि अर्थशास्त्र जाणून अर्थशास्त्रातले ते तज्ज्ञही मानले जातात, अशा तिन्ही याच्यामध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक सिद्धार्थ घाटविसावे सर आज आपल्या सोबत चर्चेला आहेत. सर, आपलं सर्वप्रथम मी त्रिविज मीडियामध्ये स्वागत करतो. थँक्यू सो मच सर. सर, मी आजचा प्रश्न विचारताना काल जी घटना संभाजीनगर जवळील वाडूज MIDCच्या जवळील तिसगावच्या गावात खवड्या डोंगर नावाच्या एका डोंगरावर घडली आणि त्या घटनेची दखल आज देशातल्या सगळ्याच प्रसार माध्यमांनी घेतलेली आणि त्यावर जवळपास सगळेच पालक देखील अत्यंत स्तब्ध झालेले आहेत. म्हणजे संपूर्ण देशाला विचार करायला लावणारी घटना आहे. एका बाजूला जेनझी जो क्रांतीसाठी घराच्या बाहेर पडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जेनझीचं प्रतिनिधित्व करणारा हा तरुण एखाद्या मोबाईल सारख्या वस्तूसाठी हट्टाला पेटून स्वतःचा जीव देतो आहे. तर या घटनाक्रमाकडे तुम्ही सर्वप्रथम कसं पाहतात ते आपल्या प्रेक्षकांना आपण सांगा. धन्यवाद सर, तुम्ही संधी दिल्याबद्दल. सर, ऍक्च्युली आता हे फक्त एक आत्महत्या म्हणून या घटनेकडे बघणं चुकीचं ठरेल, किंवा एक मोबाईल नाही मिळाला म्हणून एका 18 वर्षाच्या तरुणाने सुसाईड केली असं एक ट्रिगर करणारा एक इन्सिडेंट घडला आणि केवळ तोच एक मुद्दा नाहीये सर. तर याला ॲक्यूट सायकोलॉजिकल क्रायसिस म्हणतो आम्ही मानसशास्त्राच्या भाषेमध्ये, की क्रायसिस अशा प्रकारे घडून येतो की मला याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, ही भावना त्याच्या मनाच्या कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये तयार होते, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये तयार होते की आता जर मला हे मिळालं नाही तर याचा मला पुढे काही फायदाच होऊ शकत नाही, पर्यायच मिळू शकत नाही. मग आता फक्त मोबाईल मिळवणंच हा उद्देश आहे का? नाही. तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इथं अॅक्युमुलेट झालेल्या असतात आणि ह्या अॅक्युमुलेट झालेल्या गोष्टींचा काहीतरी ट्रिगर पॉईंट असावा लागतो. हा जो ट्रिगर पॉईंट क्लिअर झालेला तो ट्रिगर पॉईंट झाला तो ऍपलचा फोन त्या व्यक्तीला न मिळणं. मग काय आहे त्याच्यामध्ये? वेगवेगळ्या विविध प्रकारचा स्ट्रेस असतो. फक्त मोबाईलच नाही मिळाला, त्याला अनेक दिवसापासून हे पाहिजे असतं, ते नाही मिळालं, ते पाहिजे असतं, ते नाही मिळालं, त्यानं जी मागणी केली त्याला ते मिळालेलं नाही. या सगळ्या बाबीमधून त्याचं इमोशनल डिसरेग्युलेशन झालं. म्हणजे माणूस भावनिक दृष्ट्या एखादी संकल्पनेशी जेव्हा कोप करतो, म्हणजे जुळून घेण्याचा प्रयत्न, ही घटना जेव्हा वारंवार करण्यात तो असफल ठरतो तर ते डिसरेग्युलेशन करतात. मग त्याच्यामध्ये एक होपलेसनेस म्हणजे निराशावादी वातावरण झालेलं, तर मला हे मिळत नाही, मला तेही मिळत नाही, माझ्या समस्या चारी बाजूने मला या समस्येने घेरलेल्या आहे आणि या सगळ्या बाबींवर काय समाधान आहे? आता मी सगळ्यात होपलेस माणूस आहे आणि मग मी माझं आता जीवन संपवलं पाहिजे. मग याला काहीतरी एखादा ट्रिगर पॉईंट असायला हवा असतो आणि तो ट्रिगर पॉईंट म्हणजे त्याला तो मोबाईल खेळायला की मला ऍपलचा फोन मिळायला हवा होता, तो त्याला काही मिळाला नाही. आणि लोकांना, माध्यमांना असं वाटतं की केवळ मोबाईल न मिळाल्यामुळे त्याने सुसाईड केलेले, हे त्याचं फार संकुचित कारण झालेलं आहे. हे इमोशनल डिसरेग्युलेशन जे घटनांचं अॅक्युम्युलेशन झालं त्याच्या
मनामध्ये वारंवार वर्षानुवर्ष त्याला खूप सारे सोशो इकॉनॉमिक फॅक्टर सुद्धा कारणीभूत असतात. त्याच्यामुळे त्याला तो एक ट्रिगर पॉईंट मिळाला आणि तो त्या एक्स्ट्रीम लेवल पर्यंत जाऊन पोहोचला. बिलकुल. पण सर, या संदर्भामध्ये मला असा एक दुसरा प्रश्न असा करावासा वाटतो, की म्हणजे जे मुलं जे 18-19व्या वर्षी 10वी-12वी, तो 10वी चांगल्या मार्कांनीही पास झालेला होता आणि तो पुढचं वैद्यकीय शिक्षणासाठी त्याचा एक मानसिक प्रयत्न होता. अशा काळामध्ये म्हणजे एक कुटुंबाचं अर्थशास्त्र म्हणजे कुटुंबातलं जे अर्थार्जन असेल, उत्पन्न असेल, त्या उत्पन्नात आपण ॲडजस्टमेंट करण्याची एक मानसिक संस्कारही मुलांवर झालेला असतो किंवा तसं ॲडजस्टमेंट करतात. परंतु या कुटुंबामध्ये म्हणजे त्याचे वडील एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक आहेत, म्हणजे ड्रायव्हर आहेत. तर असं असताना कुटुंबाचं एक मर्यादित अर्थार्जन असताना मुलाने हा जो हट्ट केला, म्हणजे त्याने काही समाजाकडे पाहून तो तुलनात्मक दृष्ट्या स्वतःला त्या स्थितीमध्ये घेऊन गेला, की कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची त्याला जाणीव नाही किंवा तशी जाणीव होऊ न देण्याची किंवा त्या त्या कुटुंबातच त्यांचा अंतर्गत संघर्ष उभा राहण्याची नेमकी काय कारणं मग ती असली पाहिजे? सर काय झाले, आता आपण ज्या काळामध्ये शिकत होतो किंवा बघत होतो, आपलं जे जग होतं ते एकदम संकुचित होतं. आपण, आपले आई वडील, आपले शेजारी पाजारी, आपली शाळा, आपले कुटुंब. पण आता विद्यार्थी आला की तो सुरुवातीला हे करतो, मोबाईल उघडतो, म्हणजे त्याचा संपर्क हा जगाशी आलेला आहे. तो मग तो आपण जेव्हा वाढत होतो तेव्हा आपलं कम्पॅरिझन आपल्या भावांशी, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी व्हायचं आणि आपण अशा सामाजिक वातावरणात राहत होतो की तिथं त्या सगळ्या सोशल फॅक्टर इम्पॅक्ट करणारी लोक तिथं असायचे. आता मुलांना मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या जाळामुळे काय झालेलं आहे, त्याची ती खिडकी इतकी व्यापक झालेली आहे की त्याला जे काय पाहिजे ते इन्स्टंट फिलिंग त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. जसं की आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट फ्रस्ट्रेशन आणि इन्स्टंट रिॲक्शन, ह्या संकल्पना या मुलांमध्ये आपोआप रुजू होतात. का रुजू होतात? आता तुम्ही रीलचं उदाहरण घ्या. रील ओपन कर, त्याच्यानंतर त्याला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा उदाहरण हे असतो. मग त्याला तो आनंद इतका हे होत राहतो की तो इन्स्टंटली त्याला ग्रॅटिफिकेशन मिळत असतं, आनंद मिळत राहतो. हे मिळालं, हा आनंद मिळाला, हा आनंद मिळाला. आणि त्याला एखादी गोष्ट आवडली नाही ना, तो लगेच तो स्क्रॉल करून तो बाजूला फेकत राहतो. मग प्रत्येक गोष्ट त्याला अशी इन्स्टंटली हवी असते. म्हणजे त्याच्या मनात एखादा विचार आला की त्याला ती गोष्ट हवी असते. आता ही त्याला हवी असते का? तो जो अवतीभोवतीचा परिसर बघतो त्या लोकांना ते सगळं मिळत असतं. म्हणून तो ह्या ज्या संस्कारामध्ये वाढत असतो, ज्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत वागत असतो, याच्या बाहेर जाऊन त्या लोकांचं तो कम्पॅरिझन करत असतो. त्याच्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी हव्याच असतात, हव्याच असाव्या असं वाटतं त्याच्यामध्ये. मग ही एकच गोष्ट नाही, मी मागे म्हणल्याप्रमाणे हे फक्त एकच नाही, अशा अनेक बाबी त्याला मिळत नाहीत आणि त्याच्यामध्ये मग ते फ्रस्ट्रेशनचा विचार त्याच्यामध्ये सुरू होतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला ती एखादा ट्रिगर पॉईंट मिळाल्यानंतर ती सरळ चालना मिळते. बिलकुल. पण ज्या पद्धतीनं त्या सगळ्या घटनाक्रमाचा एक रिपोर्ट आलेला आहे, म्हणजे ते हे सगळ्याच ठिकाणी हे दिसतं, की त्याचं वडिलांबरोबर मतभेद होते, वडिलांबरोबर त्याचं काही भांडण होतं आणि शेवटच्या क्षणाला त्याच्या आईने त्याला समजावताना जो प्रयत्न केलाय, की तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकलेलं आहे आणि तुझ्या वडिलांना मी सोडून देते, आता तरी तू ये. असं जे आव्हान केलेलं आहे, तर याच्यातून त्या पती-पत्नीच्या म्हणजे त्याच्या आई-वडिलांच्या मध्ये जी काही हे दरी दिसते, त्यात तो आईला घेऊन वेगळा होण्याच्या मनस्थितीचाही त्याचा भाग दिसतोय का? म्हणजे या परिस्थितीचं किंवा हे जे काही वर्णन आलेलं आहे, याचं आकलन आपण नेमकं कसं करावं? सर हे हे काय असतं सर, माहिती आहे का, फॅमिली हे एक अटॅचमेंट फॅक्टर असतो. जेव्हा मुलगा एखाद्या अशा एक्स्ट्रीम घटनेकडे जातो ना, तर तसाच तो डिटॅचमेंट फॅक्टर सुद्धा असतो, की आता कारणीभूत, आता वडिलांसोबत क्लॅशेस होत असतील, आता जे वडील कमवायला जात असतील, एक्झॅक्ट फिगर माहित नाही, एक्झॅक्ट सिच्युएशन माहित नाही काय काय त्याच्यामुळे. मग मागणी कोणाकडे करणार? तो वडिलांकडेच करणार वारंवार. आणि सिच्युएशन कोणाला समजून घ्यायची? वडिलांना समजून घ्यायची आहे. मग वारंवार वडिलांकडे मागणी केल्याच्या नंतर वडील त्याला ते नकार देत असणार आणि त्याच्या मनामध्ये ते अक्युमुलेट झालेला स्ट्रेस कोणाविषयी झालेला आहे? वडिलांविषयी झालेला आहे. म्हणून त्याला या सगळ्या परिस्थितीला आपलं कोणीतरी व्हिलन आहे तर ते वडील आहे असं त्याला वाचू शकतो. म्हणून ती त्या आईला वाटते की या दोघा बापलेकांचे भांडणं झालेले आहेत आणि मी कदाचित वडिलांची पण बाजू घेत असावी, म्हणून ती त्याला त्या कंडिशन्स मधून बाहेर येण्यासाठी, परावृत करण्यासाठी सुद्धा असं म्हणू शकत असेल की बा तुझा त्यांच्यावर राग आहे पण आपण आता वेगळं जाऊया.
पण जेव्हा एखादा माणूस, एखादा व्यक्ती ह्या सिच्युएशन पर्यंत जातो ना, तेव्हा हे कोणतेच फॅक्टर तिथं काम करत नसतात सर. कारण तो अशा मानसिक स्थितीमध्ये गेलेला असतो, त्याला कंटिजेंट मध्ये गेलेला असतो, त्या कॉग्निटिव्ह कंटिजेंट मध्ये गेलेला असतो, की आता जीवन संपवणं हेच फक्त माझ्यासाठी एक सोल्युशन आहे आणि ह्या सोल्युशन शिवाय मला दुसरा काहीच पर्याय दिसून येत नाहीये. त्यामुळे इथं फॅमिली अटॅचमेंट जसा एखाद्या व्यक्तीला एखादी वाईट बाब करण्यापासून परावृत्त करतो, तशाच प्रकारे ते फॅमिली फॅक्टर त्याला तिथं ते उलटा त्याचा रिफ्लेक्ट झालेला आहे आणि तो त्याचा दुष्परिणाम त्याला ते तिथं दिसून आलेला आपण बघू दिसून येतो बिलकुल. आपल्याला. हा जो मुलगा आहे म्हणजे तो त्या डोंगरावर जो चढतो आहे तो 3 तास त्या डोंगरावर आहे आणि त्या 3 तासामध्ये अनेक जण त्याला समजवण्यासाठी तिथं गर्दी करून आहेत, यंत्रणा आहेत, पोलीस आहेत. पण हे सगळं करत असताना गेली 3 साडेतीन तास त्याच्या मनात हा ट्रिगर पॉइंट टिकून राहणं म्हणजे हे नेमकं कुठल्या मानसिक अवस्थेचं नेमकं हे लक्षण आहे, की तो त्याच्या ठरवलेल्या याच्यापासून तो परावृत्त होत नाही. 3 साडेतीन 4 तास तो त्या प्रक्रियेत राहतो. ही नेमकी मनोअवस्था काय याचं वर्णन करता येईल? सर ते आता ते तो जेव्हा त्याच्यामध्ये ते जे तयार झालं ते भाव सुसाईडचा, तो काय फक्त या घटनेपुरता झालेला नाहीये. त्याला काहीतरी मिळवणं ही हे 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 हा भाग, हा त्याचा आता एक भाग झाला त्या त्या बाबीचा, की मला आता काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून मी सुसाईड करतो. तर त्याला तो गावचा सरपंच पण म्हणत होता, मी तुला ते हे मिळवून देतो, काय तुला ऍपलचा फोन पाहिजे तर तो मी तुला मिळवून देतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या बाबीकडे पाहतो तो, की हा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आहे की या मुलाने सुरुवातीला सुद्धा प्रिव्हियसली सुसाईड अटेम्प्ट केला होता. असं आता वृत्तपत्रामध्ये बऱ्याचशा बाबी आलेल्या आहेत. मग ही बाब आहे, जेव्हा एखादा मुलगा एखाद्या बाबीकडे मृत्यूचा पर्याय म्हणून पाहतो, मला हे नाही दिलं तर मी सुसाईड करू शकतो किंवा मला हे नाही मिळालं मी माझं जीवन यात्रा संपू शकतो, तेव्हा इथं खूप मोठा वॉर्निंग फॅक्टर काम करतो सायकोलॉजीमध्ये, की सुसाइडल बिहेवियर असणाऱ्या मुलांची फ्युचर रिस्क ही कधी पण वाढत असते. आता प्रोफेशनल सायकोलॉजिकल असेसमेंट त्याचं सुरुवातीला त्याच्या घरी करणं आवश्यक होतं, कारण लोकांना काय वाटतं की एकदा त्यानं धमकी दिली म्हणजे आता झाली ती समस्या त्याची ती मिटलेली आहे, पण नाही. इथंच खरी जबाबदारी पालकांची, शाळेची आणि समाजाची सुरू होते, की तो प्रोफेशनल सायकोलॉजिकल असेसमेंट त्याचं झालं पाहिजे होतं. त्याला नेमकं फॅमिली काउन्सिलिंग कशा प्रकारे करण्यात आले, की त्याच्या मनामध्ये असा जीवन संपवण्याचा विचार कशामुळे येतोय असा, की त्याने ते भविष्यामध्ये अशी कृती रिपीट करू नये यासाठी तुम्ही काय करताय. तर ते तसल्या काही भावना झालेल्या तिथे चुनीत नाही. त्यानंतर त्याने करू नये म्हणून काही सेफ्टी मॅनेजमेंट, सेफ्टी प्लॅनिंग घेतलेली आहेत का तुम्ही, किंवा त्याने जो माग जी भूमिका घेतली होती, मी मागच्या वेळेला पण सुसाईड करीन, तेव्हा त्याचा ट्रिगर पॉईंट कोणता असू शकतो आणि ते क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी पालकांनी किंवा समाजाने काय भूमिका घेतली पाहिजे होती, ही महत्वाची होती. कारण आता लोकांना काय होतं माहिती का सर, आता ह्या असल्या बाबीमधून जेव्हा एखादा येतो ना, तर हे तात्पुरतं समाधान त्याला मिळतं, पण समाज घटकामध्ये मग नंतर त्याला ती पण भीती निर्माण होते, की माझी खिल्ली उडवल्या जाईल कदाचित, अरे हा तर गेला होता, हा तर आला नाही, घाबरला का. तर हा भाव सुद्धा त्या ट्रिगर पॉईंटच्या इतक्या हाय लेवलवर जाऊन बसतो, की त्याला ते सगळंच असह्य वाटू लागतं. आता या घटनेमध्ये म्हणजे मुलाने जेव्हा त्याचा तोल गेला असं म्हणतात, परंतु प्रत्यक्षात त्याने ते उलट्या दिशेने उडी घेतल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतं आणि त्याला ओढत असलेले त्याचे वडील देखील त्याच्याबरोबर त्या कड्यावरून कोसळले. पण हा घटनाक्रम पाहिल्यानंतर त्या मुलाच्या आईनेही स्वतः उडी मारून देणं, तर ही घटना मानसशास्त्र पटलावर नेमकी कशी या अवस्थेचं काय वर्णन केलं जाईल? सर हे आता हे फार म्हणजे सहज त्याचं इंटरप्रिटेशन मीडिया करते, की मुलासोबत वडील कोसळले म्हणून आईने देखील उडी घेतली आणि जीवन यातना संपवलेली आहे. पण हे इतकं सोपं नसतं सर. याच्यामध्ये हा जो ट्रॉमा क्रिएट होतो इन्स्टंटली, आपल्याला प्रेम करणारे दोघे माणसं आता व्यवस्थित नसणार आहे तिथून पुढं, हा ट्रॉमा तुमच्या लॉजिकल थिंकिंगला ट्रिगरच होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ते त्यांच्याशिवाय जीवन असह्य वाटू शकतं. त्याच्यामध्ये ती सिच्युएशन इतकी पॅनिक आणि डिसअसोसिएशन मॅनरवर क्रिएट केल्या जाते, की त्याचं इमोशनल फोल्डिंग इतकं तीव्र होतं, की त्याला त्या व्यक्तीला ते इम्पल्सिव्ह रिॲक्शन ऑटोमॅटिक येऊन जाते त्याच्यावर. कारण त्या व्यक्तीची म्हणजे त्या आईची विचार करण्याची प्रक्रिया टोटली स्टॉप झालेली असते, की आता हे काय होईल त्यानं.
कारण तो शॉक इतका तीव्र 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 प्रकारचा असतो की ते हे व्यवस्थित नसणार आहे आणि त्याला दुसरा पर्याय निर्माण होणं हा सोल्युशनच तिला दिसत नाही. त्यामुळे व्यक्ती असा इन्स्टंटली रिॲक्ट होतो. त्या आईची ती तशी इन्स्टंटली रिॲक्शन होती. दॅट इज द. पण सर ही घटनाक्रम किंवा ही घटना ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर सर्वाधिक शॉक बसला तो म्हणजे सगळ्याच कुटुंबांना, राज्यातल्या, देशातल्या पालकांनाही बसलेला आहे. आणि त्यामुळे या घटनाक्रमातून नेमका सगळ्यांनी म्हणजे युवकांनी, त्यांच्या पालकांनी काय बोध घेतला पाहिजे आणि काय सावरलं पाहिजे? सर काय माहिती का, आपल्याकडे सोशल मीडियामुळे ना पॅरेंटिंगच्या खूप साऱ्या समस्या आता निर्माण होत आहेत. आता काय करायचं तुला, ऍपलचा फोन काय करणार, ऍपल करून कामाला जातो का? आणि हे ह्याच घटनेत नाहीये, इन जनरल मध्ये जेव्हा एखादा पालक परिस्थितीपेक्षा मोठी मागणी करायला लागतो ना, तेव्हा त्याला यूज टू केले जाते. अरे बघ तू असं केल्याच्या नंतर आपली परिस्थिती नाहीये, मग लोक काय म्हणतील, एवढा मोठा घेतलेला आहे, तू मोठा हो, तू मोठा झाल्यावरती घे, आणि आता काय गरज आहे का? आणि ह्या ज्या बाबी आहेत ना सर, ह्या इथं त्या ओघाने येत राहतात घरामध्ये, आणि त्यांना ती अशी एक्स्ट्रीमिस्ट पद्धत हे घेईल असे ते हे करत नाही. त्यापेक्षा त्याला काउन्सिलिंग सेशन मध्ये ही क्रायसिस मधून बाहेर येण्यासाठी लॉजिक वापरणं आवश्यक आहे. ठीक आहे बाबा, आता आम्हाला तुझी समस्या समजलेली आहे, पण आपण थोडं थांबूया, तुला आता नाही शक्य आहे, परंतु एक 6 महिन्याने 3 महिन्यानंतर आपण ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करूया, मी तुला घेऊन देईल. बघ आता आपल्याकडे एवढं अकाउंटिंग आहे, एवढं झाल्याच्या नंतर आपण करू शकतो. हा, आपण थोडंसं आणखी एक थोडा वेळ जर वेट केला तर कदाचित ही समस्या निघून जाऊ शकते. तर ह्या ज्या पॅरेंटिंगच्या समस्या आहेत ना सर, ह्या पॅरेंटिंगच्या समस्या माझ्या मते की आपण त्या फार हँडल केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्याला नेमका स्ट्रेस कोणता आलेला आहे आणि तो स्ट्रेस कशामुळे अक्युमुलेट होतं त्याच्या डोक्यामध्ये, त्याचं ते काउन्सिलिंग वारंवार चर्चा केली पाहिजे त्याच्यामध्ये. त्या आईनं नाही केली पाहिजे, नाही आईनं केली पाहिजे, नाही तर वडिलांनी केली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला एखाद्या आपल्या मुलामध्ये होपलेसनेस असा भाव येतो पण निर्माण. आता आम्ही साधं उदाहरण, एखाद्या गणिताचा विद्यार्थी आणि त्याला गणित येतच नाही, की माझं काही खरंच नाही, माझं काही खरंच नाही, माझं काय गणित येणं एवढाच विषय आहे का त्याचा? नाही, भाषेमध्ये पण हे होऊ शकतो. आता 8-9 प्रकारच्या बुद्धिमत्ता इव्हॅल्युएट केलेला, वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी एन नंबर ऑफ सोर्सेस डिफाईन करून दिलेले आहेत. मग हे असं काउन्सिलिंग केलं पाहिजे त्याला की ही समस्या फक्त एवढी समस्या नाहीये, तर याच्यासाठी जगामध्ये आणखी सोल्युशन सुद्धा अवेलेबल, ही भाव त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. परत लोकांना काय माहितीये का, आता त्या सोशल मीडियाच्या रील मध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि इन्स्टंट रिॲक्शन आणि इन्स्टंट विड्रॉल नावाची जी संकल्पना आलेली आहे, मला तुरंत पाहिजे, नाही तर मला काहीच नाही पाहिजे, यासाठी त्यांचं काउन्सिलिंग झालेलं पाहिजे. काय पाहिजे की विड्रॉल मागे घेण्याची जी संकल्पना असेल, एखादा विद्यार्थी नाही मग मला नाही करायचं, तर त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे. नाही आता नाही झालं तर उद्या होईल, उद्या नाही झालं तर परवा होईल. हे काउन्सिलिंगचे सेशन शाळा महाविद्यालयांमध्ये चालवलेले पाहिजे. माझं काही होणार नाही आता, माझं काय, मी काय करू शकत नाही, हा जो होपलेसनेस पणा आहे, हा होपलेसनेस म्हणून त्याला प्रायम, आज नाही झालं उद्या होईल, 2 दिवसानं होईल, 4 दिवसानं होईल. इमोशनल डिस्टर्ब असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनेशी कोपअप करून समन्वय साधून त्या भावनामधून त्याला बाहेर आणण्यासाठी बाहेर आणलं पाहिजे. आणि मी नसतो तर हे शक्य आहे का तुला, तू करूच शकला नसतात, हा ज्या भावाने आपण त्याचं हे करतो ना, हा भावातून टोटली माणसाने बाहेर आलं पाहिजे त्याच्या इमोशनल लेवलवर. आणि तो कोणत्या इमोशनल लेवलवर काम करतो, ती इमोशनल लेवल समजून घेणं आणि त्यांना गाईड करणं महत्वाचं आहे. बिलकुल बिलकुल सर, ज्या मेंटल काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये आपण म्हणतात, तर हे म्हणजे मुळातच समाजापर्यंत हे मोठ्या प्रमाणात गेलेलं नाही. आणि ही काउन्सिलिंग ही जी संकल्पना आहे ही अजूनही शहरापर्यंत आणि खास करून महानगरापर्यंत आहे, आणि त्यातही ती महागडी आहे. आणि ही घटना आता ग्रामीण भागात घडते आहे. तर प्रत्येक गावामध्ये अशा काउन्सिलिंगची जर गरज निर्माण होत असेल, तर यावर मग पालकांना किंवा काय उपाययोजना नेमकी त्यांना कशी करता येईल? कारण काउन्सिलिंग यासाठी तर एक विशेष प्रशिक्षण लागेल. तर हे ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या लोकांना ते कसं मिळेल? सर आपल्याकडे एखादी संकल्पना राबवण्याचं, खास करून शिक्षणाच्या संदर्भात, त्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे शाळा. तर शाळेमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये आपण बघू तर वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर असतात, खास करून प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये. ते प्रायव्हेट काउन्सिलर, प्रायव्हेट डॉक्टर नेमतात, म्हणून ते बऱ्याच प्रमाणात त्या समस्या रिझॉल्व्ह करू शकतात. पण ग्रामीण देहाती भागामध्ये या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसतात आणि तो त्या सिच्युएशनशी कोप अप करू शकत नाहीये.
म्हणून शाळा महाविद्यालयांनी ही प्रायमा फेसीवर जबाबदारी घेतली पाहिजे की असे काउन्सिलर नेमले पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांशी वारंवार त्यांनी काउन्सिलिंगच्या चर्चा केल्या पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट काय आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटवर कसं ओव्हरटेक करता येईल, या सगळ्या संकल्पनामधून समस्या समाजालाच आहेत, सगळ्या लोकांनाच आहेत, फक्त तुझीच समस्या मोठी नाहीये, तर जगाला समस्या आहेत. हा भाव एकदा का त्या माणसाच्या मनामध्ये रुजला तो त्यातून बाहेर येण्याचे जे मार्ग आहेत ते आपोआप सापडतात. पण दुर्दैवाने आपल्याकडे थोड्याफार ज्या अकॅडमिक ऍक्टिव्हिटी होतात ग्रामीण भागामध्ये त्याच्यामध्ये काउन्सिलिंग सारखा विषय फारच दुर्लक्षिला गेलेला आहे. त्यामुळे या समस्या निर्माण आहेत सध्या किंवा टिकून आहेत. त्यावर तो पर्याय होऊ शकतो की शाळा महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंग सेशन सुरू केले पाहिजे. या संदर्भातला एक शेवटचा प्रश्न सर की या घटनेकडे पाहिल्यानंतर म्हणजे एक काउन्सिलर म्हणून किंवा एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून, एक प्राध्यापक म्हणून आणि त्याचबरोबर एक आर्थिक विवंचनेतून जी घटना दिसते आहे या सगळ्या प्रकारे, तर तुम्ही या समाजाला नेमकं आता काय यातून मार्गदर्शन पर सांगू शकता? सर हे हे आता हे काय झाले सर, आता हे मीडियाने बघा की मीडियाने असा प्रोपागंडा म्हणजे मीडियाचं असं म्हणणं आहे की सिंगल क्रायसिस दाखवलेले आहेत मीडियाने की बघा जेनजी कसा वीक होत आहे किंवा ही समस्या सोडू शकत नाही, किती हृदयद्रावक घटना आहे आणि या हृदयद्रावक घटनेमुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे, लोकांनी हा निर्णय का घेतला, याने असं का केलं, या सगळ्या भावनेतून बाहेर येऊन याचा अनालिसिस करणं आवश्यक आहे. तर या अनालिसिसचा 3 प्रकारे अनालिसिस करणं आवश्यक आहे की प्रत्येकाने एक इंडिव्हिज्युअल लेवलवर त्याचं अनालिसिस केलं पाहिजे की हे काय, एखादा माणूस या लेवलपर्यंत काय येतो आणि तुमच्या अवतीभोवती असं काही घटना आहेत का, मग त्याचं इमोशनल रेग्युलेशन कसं आहे, हेल्प सिकिंग जी समस्या असते की एखाद्याला मदत पाहिजे, आता तो मदत मागायलाच जर लाजत असेल तर मदत मागणं म्हणजे हे काही वाईट नाही ना की मी एखाद्या अडचणीमध्ये आहे मला थोडीशी मदत कर, हे भाव त्याच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. काय झालं, सोशल मीडियामध्ये इंट्रोवर्ट असणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत आहे आणि ते लोक त्यापासून आयसोलेट होत आहे. मग त्यामुळे एखादी मला समस्या असली मी कशाला मदत मागायला जाऊ, माझी काय समस्या तो सॉल्व्ह करणार आहे. तर मदत मागणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर क्रायसिस इंटरव्हेन्शन साठी कोणाला तरी आपण बोलवलं पाहिजे, समस्या सोडवण्यासाठी याची चर्चा केली पाहिजे. तो हसणार नाही, माझ्या समस्या ऐकून घेऊन दुसऱ्याला सांगणार नाही, हा कॉन्फिडन्स क्रिएट केला पाहिजे ना लोकांमध्ये, इंडिव्हिज्युअल इंटरॅक्शन वाढवली पाहिजे. हा झाला इंडिव्हिज्युअल लेवलवर. फॅमिली लेवलवर ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे, मुलाने बापाशी मित्रत्वाचं नातं असलं पाहिजे, आईचे मुलीशी मुलाशी मित्रत्वाचं नातं ऐकलं पाहिजे आणि नॉट जजमेंटल पॅरेंटिंग असलं पाहिजे. आपल्याकडे जजमेंटल मोठा अधिकारी होणार आहे का, मोठा साहेब होणार आहे का, तू काय करणार आहे, तुला काय करायचं, एवढा मोठा मोबाईल, तुला फार शहाणपणा, इट शुड नॉट बी जज. हे काय करणार, तो मागतो ना त्याला काउन्सिलिंग सिच्युएशन करून दिली पाहिजे त्याला. या सगळ्या सिच्युएशन मधून जरी काही होत असेल तर त्याला काय अर्ली वॉर्निंग साईन्स असतात, जसं की या मुलाने सांगितलं होतं मागच्या वेळेस पण एकदा तो त्या कठड्यावर गेला होता हे करण्यासाठी. मग अशा प्रकारची तो भविष्यात घडणार नाही यासाठी फॅमिलीची काय भूमिका असली पाहिजे. आणि थर्ड लेवलवर आहे सिस्टीम लेवलला, म्हणजे शाळा महाविद्यालयीन लेवलवर आपल्याकडे मेंटल हेल्थचे इश्यू वारंवार वाढत आहे. म्हणजे 12 वर्षाच्या मुलापासून इंस्टाग्रामवर बंदी आणावी अशी केस मेटावर चालू आहे सध्या, मार्क झुकर. पण त्या कठड्यापर्यंत माणूस न जावा यासाठी या ज्या 3 बाबींची भूमिका आहे ना, इंडिव्हिज्युअल लेवलची, फॅमिली लेवलची आणि सिस्टीम लेवलची, ही सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल करणं महत्वाचे आहे. त्या कठड्यावर बॅरिकेड्स लावणं हे प्रायमरी सोल्युशन असू शकतो, पण माणसाच्या मनामध्ये इमोशनचे बॅरियर क्रिएट करणं, त्याच्यावर सकारात्मक इमोशन्स क्रिएट करणं, हे बॅरियर्स लावणं फार अवघड काम आहे. ती आपली प्रायोरिटी असली पाहिजे. मला आवर्जून सांगायचंय सर की तो मुलगा जवळपास 4 तास तिथं संघर्ष करत होता, टू बी ऑर नॉट टू बी, करू का नको, करू का नको याच्यामध्ये. आणि ते जे पालक त्याला ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्याचे वडील त्याला ओढायला गेले, तर हे 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 असं इतकं सोपं नाही आहे सर. हे इथं पॅरेंटिंग अटॅचमेंट पॅरेंटिंग डिटॅचमेंट मध्ये कन्वर्ट झालं. हे सायकोलॉजिकल रिझन आहे. त्या पालकाची वडिलांची अशी भूमिका होती, याने काही झालं तर वाचले पाहिजे म्हणून तो इमोशन्स घेऊन त्यांना वाचवायला गेला. पण याच्या जागी जर एखादा प्रोफेशनल एनडीआरएफचा जवान किंवा प्रोफेशनल लोक तिथं असते आणि त्यांनी सुरक्षित योजना जर वापरली असती तर कदाचित इतकी दुर्गम घटना घडली नसती. मग 4 तास जर तो मुलगा तिथे याच्यामध्ये असं करण्याच्या संघर्षात असेल तर एखाद्या सुज्ञ माणसाने एनडीआरएफ कडे अप्रोच झाला असतं, लोकल कलेक्टरकडच्या लक्षात ती भावना आणून दिली असती, तर निश्चितच त्यांनी ती
ती समस्या प्रभावीपणे सोडवली असती आणि ही भावना आलेली नसती. कारण अटीतटीच्या सामन्यामध्ये भावना कधीच काम करू शकत नाहीत. नेमकं त्याच्या वडिलांनी तो भावनिकपणे मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो आघात झाला. त्या भावनेच्या आघाताला ती माऊली सहन करू शकली नाही, म्हणून तो त्या माऊलीचा पण अंत झालेला आहे. ही भावना लोकांच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये रुजवणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. सर, अतिशय महत्वपूर्ण बाबी तुम्ही यात सगळ्या प्रकारामधून विश्लेषण करताना मांडलेल्या आहेत. समाजाला एक सजग करण्याच्या दिशेनेही तुम्ही उपाययोजनाही सुचवली आहे आणि काय अशा घटना घडण्यामागे नेमकी काय कारणं असतात त्याची कारण मीमांसाही आपण या ठिकाणी केलेली आहे. निश्चितपणे पालकांना आणि एकूणच तरुणांनाही या संदर्भामध्ये एक निश्चितपणे एक चांगलं मार्गदर्शन या आपल्या अ, बोलण्यातून किंवा आपल्या या प्रबोधनातून किंवा आपल्या या विचारांमधून किंवा आपल्या या विश्लेषणामधून निश्चितपणे मिळेल. आपण त्रिवेद मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सर.